मित्रांनो, माझे नाव अनिल आहे. मी 23 वर्षांचा आहे. माझ्या आयुष्यात घडलेली ही गोष्ट मी आजपर्यंत फार कमी लोकांना सांगितली आहे. कारण त्या काळात माझ्या आयुष्यात खूप मोठा गोंधळ, तणाव आणि भावनिक संघर्ष निर्माण झाला होता. आमच्या घरात मी आणि माझी आई राहत होतो. माझे वडील मी लहान असतानाच आम्हाला सोडून गेले होते. त्यामुळे आईने एकटीनेच मला वाढवले. तिने खूप कष्ट केले, दिवसभर काम केले आणि मला कधीच वडिलांची उणीव जाणवू दिली नाही. मी कॉलेज पूर्ण केल्यानंतर एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी मिळवली. आयुष्य हळूहळू मार्गावर येत होते. घरची परिस्थितीही थोडी सुधारत होती. आईला माझ्याबद्दल खूप अभिमान वाटायचा. पण त्या काळात माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आली ज्यामुळे सगळं बदललं. ती म्हणजे सानिया. सानिया आमच्या ऑफिसमध्ये नवीन जॉईन झाली होती. ती खूप शांत स्वभावाची होती. सुरुवातीला आमचं फारसं बोलणं नव्हतं. पण एक दिवस ऑफिसमध्ये लंच टाईमला आम्ही एकाच टेबलवर बसलो आणि तिथून आमची ओळख सुरू झाली. ती खूप साधेपणाने बोलायची. तिच्या बोलण्यात एक वेगळंच आकर्षण होतं. काही दिवसांतच आम्ही चांगले मित्र झालो. दररोज सकाळी ऑफिसमध्ये भेटणे, एकत्र चहा घेणे, कामाबद्दल बोलणे, हळूहळू हे सगळं आमच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनलं. कधी कधी ऑफिस संपल्यानंतर आम्ही जवळच्या पार्कमध्ये थोडा वेळ बसायचो. आयुष्याबद्दल, स्वप्नांबद्दल, भविष्यात काय करायचं याबद्दल गप्पा मारायचो. मला कधी कळलंच नाही की त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं. एक दिवस सानियाने मला विचारलं, "अनिल, तुला कधी असं वाटतं का की आयुष्यात काही लोक अचानक येतात आणि आपल्यासाठी खूप महत्त्वाचे बनतात?" मी हसून म्हणालो, "हो, आणि कधी कधी आपण त्यांच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही." ती माझ्याकडे पाहून हसली. त्या क्षणी मला समजलं की आमच्या दोघांच्या मनात एकच भावना आहे. त्या दिवसापासून आमचं नातं अधिक जवळचं झालं. पण आयुष्य नेहमी आपल्याला हवं तसं चालत नाही. एक दिवस संध्याकाळी मी घरी आलो होतो. अचानक माझा फोन वाजला. स्क्रीनवर सानियाचं नाव दिसत होतं. मी फोन उचलला, पण तिचा आवाज ऐकताच मला जाणवलं की काहीतरी बरोबर नाही. ती खूप घाबरलेली होती. "अनिल, मला तुझ्याशी खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे," ती म्हणाली. मी चिंतेने विचारलं, "काय झालं?" थोडा वेळ ती शांत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, "माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलं आहे." त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या मनात हजारो विचार चालू झाले. मी काही क्षण काहीच बोलू शकलो नाही. ती पुढे म्हणाली, "अनिल, जर आपल्याला एकत्र राहायचं असेल तर आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल." त्या रात्री मला झोपच आली नाही. माझ्या आयुष्यातला तो सर्वात कठीण क्षण होता. त्या दिवसानंतर माझ्या आयुष्यात एक मोठा संघर्ष सुरू झाला. आणि त्याच काळात माझ्या आयुष्यात पुन्हा एक व्यक्ती आली, काजल. त्या रात्री मला अजिबात झोप आली नाही. सानियाने सांगितलेली गोष्ट माझ्या डोक्यात सतत फिरत होती. तिचं लग्न ठरलं होतं आणि ती माझ्याकडून निर्णयाची वाट पाहत होती. सकाळी उठलो तेव्हा डोकं जड झाल्यासारखं वाटत होतं. आईने मला पाहताच विचारलं, "अनिल, काय झालं? तू ठीक दिसत नाहीस." मी काही बोललो नाही. फक्त "काही नाही" असं म्हणत बाहेर पडलो. ऑफिसमध्येही माझं लक्ष लागत नव्हतं. सानिया त्या दिवशी ऑफिसमध्ये आली नव्हती. तिचा फोनही लागत नव्हता. संपूर्ण दिवस मी खूप बेचैन होतो. संध्याकाळी काम संपल्यावर मी थेट घरी आलो. घरासमोरच्या छोट्या गल्लीत बसून मी विचार करत होतो. आयुष्यात पहिल्यांदाच मला इतका गोंधळ वाटत होता. तेवढ्यात कोणीतरी माझं नाव हाक मारलं, "अनिल." मी वर पाहिलं. समोर काजल उभी होती. काजल आमच्या शेजारी राहत होती. आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखत होतो. पण गेल्या काही वर्षांत आमचं फारसं बोलणं झालं नव्हतं. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, "काय रे, इतका शांत का बसला आहेस?" मी थोडंसं हसलो, पण काही बोललो नाही. काजलने लगेच ओळखलं की काहीतरी बरोबर नाही. ती माझ्या शेजारी बसली आणि म्हणाली, "अनिल, मला माहीत आहे तू काहीतरी लपवत आहेस. सांग ना, काय झालं?" काही क्षण मी शांत राहिलो. पण कदाचित त्यावेळी मला कोणाशी तरी बोलायची गरज होती. मी हळूहळू तिला सगळं सांगितलं, सानियाबद्दल, आमच्या नात्याबद्दल आणि तिच्या लग्नाबद्दल. काजल शांतपणे ऐकत होती. मी बोलून झाल्यावर काही क्षण ती काहीच बोलली नाही. मग ती हळू आवाजात म्हणाली, "अनिल, आयुष्य कधी कधी आपल्याला खूप कठीण परिस्थितीत टाकतं. पण त्यावेळी घाईत घेतलेले निर्णय आयुष्यभराचा पश्चात्ताप देऊ शकतात." तिचे शब्द ऐकून मला थोडं हलकं वाटलं. त्या दिवसानंतर काजल अधूनमधून माझ्याशी बोलायला येऊ लागली. कधी आम्ही गल्लीत उभं राहून गप्पा मारायचो, कधी जवळच्या चहाच्या टपरीवर चहा घ्यायला जायचो. हळूहळू मला जाणवू लागलं की तिच्याशी बोलल्यावर माझा तणाव कमी होतो.
काजल खूप सकारात्मक विचारांची मुलगी होती. ती नेहमी मला धीर द्यायची. एक दिवस आम्ही दोघे संध्याकाळी छतावर बसलो होतो. आकाशात सूर्य मावळत होता. वातावरण खूप शांत होतं. काजल अचानक म्हणाली, "अनिल, तुला माहीत आहे का, तू लहानपणी खूप खोडकर होतास." मी हसत म्हणालो, "आणि तू नेहमी माझ्यावर तक्रार करायचीस." ती हसली. त्या संध्याकाळी आम्ही खूप वेळ बोलत बसलो. काही दिवसांनी सानियाचा पुन्हा फोन आला. ती अजूनही माझ्याकडून उत्तराची वाट पाहत होती. पण आता माझ्या मनात एक वेगळाच संघर्ष सुरू झाला होता. एका बाजूला माझं जुनं प्रेम होतं आणि दुसऱ्या बाजूला अशी एक व्यक्ती होती जी माझ्या कठीण काळात माझ्यासोबत उभी होती, काजल. त्या रात्री मला पुन्हा झोप आली नाही. कारण मला समजत नव्हतं की माझं मन नेमकं कोणत्या दिशेने चाललं आहे. आणि मला अजून माहीत नव्हतं की पुढच्या काही दिवसांत माझ्या आयुष्यात असा एक मोठा ट्विस्ट येणार होता जो सगळं बदलून टाकणार होता.